हॅलो गाईज, व्हॉट्सअप. आज आपण डिस्कस करणार आहोत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी इंट्रोडक्शन कसं लिहावं. आता सगळेजण सांगतायत की विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये उत्तर लिहायचं म्हणजे इंट्रोडक्शन लिहा, बॉडी लिहा, कन्क्लुजन लिहा, त्याच्यात फॅक्ट्स अँड फिगर्स टाका. ऑल गुड, ठीक आहे सगळं, परंतु एक्झॅक्ट इंट्रोडक्शन लिहायचं कसं ते आज आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला स्लाइड मध्ये पुढे दिसत असेल, देर आर 3 टाइप्स ऑफ इंट्रोडक्शन्स. फर्स्ट वन इज डेफिनेशन बेस्ड, कॉन्टेक्स्ट बेस्ड आणि नंतर डायरेक्ट क्वेश्चन लिंक बेस्ड. काही प्रश्न असे असतात की ज्याचं उत्तर जे आहे ते तुम्ही एकदम त्याच्या व्याख्येनं सुरू करू शकता. डेफिनेशन बेस्ड त्याचं उत्तर तुम्ही सुरू करू शकता, अशा पद्धतीचं इंट्रोडक्शन देऊ शकता. जसे की फॉर एक्झाम्पल जर प्रश्न विचारला इथे की पहिला प्रकार बघूयात आपण, डेफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन. व्हॉट आर फंडामेंटल राईट्स? फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, याचं उत्तर आपण सुरुवात कशी करणार? आपण अशी सुरुवात करणार की फंडामेंटल राईट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, फंडामेंटल राईट्स खूप महत्वाचे आहेत, वगैरे वगैरे वगैरे. अशा पद्धतीचं उत्तर तुम्हाला कसं वाटतं? असं सुरुवात केल्यानंतर फार व्यवस्थित वाटत नाही, फार इम्प्रेसिव्ह वाटत नाही. फंडामेंटल राईट्स महत्वाचेच आहेत, लिहायचं काय काम, म्हणजे इम्प्रेसिव्ह नाही. तर इथे आता आपण लिहिलं फंडामेंटल राईट्स हे संविधानातील अधिकार आहेत, सर्वांनाच माहिती आहेतच, खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, हे फार जेनरिक झालं, डेफिनेशन नाही आहे त्याच्यामध्ये आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी लिहिल्यासारखं वाटतं. इथे आपल्याला एक प्रशासकीय अधिकाऱ्याला साजेसं असं उत्तर लिहायचं आहे. तर तिथे पहिल्यांदा तुमची डेफिनेशन आली पाहिजे की फंडामेंटल राईट्स जे आहेत, फंडामेंटल राईट्स आर बेसिक लीगल राईट्स विच आर एन्श्राइन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन ॲज पर आर्टिकल 12 ते 35 आणि विच इज हॅव्हिंग द लीगल बॅकिंग, आणि जे माणसाच्या एक्झिस्टन्ससाठी, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे त्याच्या अस्तित्वासाठी आणि त्याच्या विकासासाठी महत्वाचे असे राईट ज्याचा लेखनच घटनेमध्ये केलेलं आहे, अशा पद्धतीचे अतिशय बेसिक राईट ज्याला लीगल बॅकिंग आहे म्हणजे फंडामेंटल राईट्स होय. आणि अशी उत्तराची सुरुवात केल्यानंतर की तो झाला एक परफेक्ट इंट्रोडक्शन. मग जे इव्हॅल्युएटर असतात त्यांनाही लक्षात येते की कॅन्डिडेट जो आहे तो एकदम स्पेसिफिक बोलतोय, एकदम स्पेसिफिक लिहितोय, आणि तिथंच त्याचा टोन आणि टेम्पर सेट होतो की हा जो कॅन्डिडेट लिहिणारा आहे तो एकदम ऑफिसर बनण्याच्या पात्रतेचा आहे. तेच फंडामेंटल, याच्यामध्ये आदर्श उत्तर काय की फंडामेंटल राईट्स म्हणजे नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार जे स्वातंत्र्य व समानतेचे संरक्षण करतात वगैरे वगैरे. पण त्याच्याही पुढे जाऊन आपण ते अशा पद्धतीने लिहू शकतो, त्याचे आर्टिकल्स तुम्ही टाकू शकता. करंट घडणारी जी एखाद्या फंडामेंटल राईट संदर्भामध्ये जी सध्या घडणाऱ्या काही महत्वाच्या ज्या घटना असतील, त्याच्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालं असेल कुठे, किंवा फंडामेंटल राईट्सच्या उल्लंघनाबाबत सुप्रीम कोर्टाने काही त्याचे निष्कर्ष नोंदवले असतील, तर ते तुम्ही जरूर त्याच्यामध्ये एक सिच्युएशन बेस म्हणून तुम्ही डिस्कस करू शकता. आणि त्या अनुषंगानं परीक्षकाला असं कळेल की फंडामेंटल राईट्स तर याला माहीत आहेतच, पण त्याचबरोबर फंडामेंटल राईट्स संदर्भामध्ये सध्या समाजामध्ये अवतीभोवती सुप्रीम कोर्टामध्ये याच्यामध्ये काय चाललेलं आहे याच्या बाबत देखील जो विद्यार्थी आहे तो अवगत आहे. सो तुम्हाला जास्तीत जास्त ते मार्क्स मिळतील. नेक्स्ट वन इज द कॉन्टेक्स्ट बेस्ड इंट्रोडक्शन. आता याच्यामध्ये अनालिटिकल प्रश्नांसाठी अशी आपल्याला सुरुवात करता येते. अनालिटिकल बेस्ड आपल्याला उत्तर तिथे लिहिता येतं. याच्यामध्ये बॅकग्राऊंड आपण दिलं पाहिजे उत्तर सुरुवात करताना, त्याचा जो रिलेव्हन्स आहे, त्याचा जो संदर्भ आहे की त्या प्रश्नाबद्दल सध्या समाजामध्ये किंवा काय घडतं आहे, रिलेव्हन्स त्याचा तो दिला पाहिजे. आणि अशा पद्धतीने एक सिच्युएशन फ्रेम करून ते उत्तर लिहिलं पाहिजे. त्याला म्हणतात ती कॉन्टेक्स्ट बेस्ड अनालिसिस. आता फॉर एक्झाम्पल, आता एक प्रश्न आपण एक फ्रेम करूयात की अनालाइज हाऊ मेल्टिंग आर्क्टिक अँड अंटार्क्टिक आइस differently affect global weather and
म्हणजे ग्लोबल वेदर, जागतिक हवामान हे आर्क्टिक आईसच्या वितळण्यानं आणि अंटार्क्टिक आईसच्या वितळण्यानं, जसं आपल्याला माहित आहे ना की आर्क्टिक सर्कल आणि अंटार्क्टिक सर्कल हे जगाच्या नकाशावर असे दिलेले आहेत, आणि त्याच्यामधला जो बर्फ जागतिक तापमानामुळे जो वितळतो आहे, म्हणजे इथला आर्क्टिक आईस आणि अंटार्क्टिक आईस वितळण्यानं जगभरातील विविध हवामानावर कसा परिणाम होईल असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला त्याच म्हणजे दिस इज हाऊ म्हणजे अनालिटिकल तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. त्याच्यानंतर अजून एखादा प्रश्न आपण जिओग्राफी संदर्भात असा घेतला की बाबा अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द रिसोर्सेस, म्हणजे जे संसाधन असतात, कोल असेल, पेट्रोलियम असेल, वेगवेगळे मेटल्स असतील, हे जे पाणी असेल, वेगवेगळी जे नैसर्गिक संसाधनं जे आहेत, जे इंडस्ट्रीजच्या फ्लरिशिंगसाठी महत्वाचे असतात, ते विखुरलेले आहेत जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, आणि ते विखुरल्या गेल्यामुळे त्याचा इंडस्ट्रीच्या लोकेशनवर, म्हणजे कुठली इंडस्ट्री कुठे उभारावी याच्या स्थानावरती कसा परिणाम होतो, अशा पद्धतीने जर प्रश्न, म्हणजे हा झाला अनालिटिकल किंवा कॉन्टेक्स्ट बेस्ड प्रश्न. त्याची उत्तर सुरुवात करताना तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की बाबा डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस नेमकं कुठे कुठे आहे, त्याचा एखादा छोटासा मॅप काढता आला पाहिजे. त्यानंतर एखाद्या गोष्टीची, फॉर एक्झाम्पल एखादा आता कोल जिथे सापडतो तिथेच एखादी इंडस्ट्री आपल्याला म्हणजे तिथेच त्या इंडस्ट्रीचं लोकेशन त्या जिथे रिसोर्स सापडलेला आहे त्या तिथेच ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल अजून काही कमोडिटीज असतात, अजून काही नैसर्गिक कृषी उत्पादने असतात, जसं की शुगर केन आहे, ऊस जिथं पिकतो त्याच्या आजूबाजूच्या परिसरातच साखर कारखाना असतो, कारण का त्याच्या प्रवासामध्ये जास्त वेळ लागला तर त्याच्या प्रवासामध्ये त्याचं वेट जे आहे ते कमी होतं. अशी वेगवेगळी कारण आपल्याला डिस्कस करायची असतात, तर त्याला तुम्हाला कॉन्टेक्स्ट बेस्ड किंवा अनालिटिकल उत्तर तुम्हाला अनालिटिकल इंट्रोडक्शन तुम्हाला देता आलं पाहिजे. नेक्स्ट वन इज this again context based introduction. For example, challenges before federalism in India. भारताच्या संघराज्यासमोर असणारी आव्हाने काय आहेत, असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस तुमचं इंट्रोडक्शन सुरुवात तुम्ही करता की भारत हा एक संघराज्यीय देश आहे आणि येथे केंद्र व राज्य आहे. व्हेरी पुअर इंट्रोडक्शन. अशा पद्धतीचं इंट्रोडक्शन जर तुम्ही दिलं तर फारसे काही मार्क्स मिळणार नाही, इम्प्रेसिव्ह वाटत नाही. तदुपर तुम्ही जर त्याच्यात असं लिहिलं की भारताची संघराज्यीय रचना संविधानाने निश्चित केली असली तरी बदलत्या राजकीय व प्रशासकीय परिस्थितीमध्ये संघराज्य व्यवस्थेसमोर विविध आव्हाने निर्माण होत आहेत. बघा, याच्यामधून एक बॅकग्राऊंड तयार झालं, एक रिलेव्हन्स याच्यामध्ये दिसतो, आणि तुम्ही पुढे काय लिहिणार आहे हे सुद्धा परीक्षकाला कळतं. याच्यामध्ये तुम्ही जर सुरुवात केली की म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तो शब्द टाका जो आपण परवलीचा जो शब्द आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, असे शब्द तुमच्या उत्तरामध्ये तुमच्या इंट्रोडक्शन ज्यावेळेस येतील त्यावेळेस निश्चित परीक्षकाला कळेल की नेमकं कॅन्डिडेटला हा प्रश्न ग्रास्प झाला आहे का, लक्षात आला आहे. नेक्स्ट वन इज डायरेक्ट क्वेश्चन लिंक्ड इंट्रोडक्शन. डायरेक्ट क्वेश्चन, काही काही प्रश्न असे विचारलेले असतात की म्हणजे एकदम स्पष्टपणे विचारलेला असतात, डायरेक्ट प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यामध्ये महत्वाचा एखादा आपल्याला शब्द पकडायचा असतो आणि त्याला पकडून आपलं उत्तर सुरुवात करायचं असतं. जसा की ज्युडिशियल रिव्ह्यूचे महत्व स्पष्ट करा. आता इथे आपण उत्तराची सुरुवात अशी करतोय की भारतीय न्यायपालिकेतील ज्युडिशियल रिव्ह्यू ही प्रक्रिया संविधानाच्या सर्वोच्चतेचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. अतिशय सुंदर इंट्रोडक्शन. म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे हे एकाच वाक्यात, पहिल्याच इंट्रोडक्शनच्या वाक्यात सांगितलेलं आहे की ज्युडिशियल रिव्ह्यू जे आहे इट इज अ पॉवर ऑफ द सुप्रीम कोर्ट टू प्रोटेक्ट द सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे जे काही प्रशासकीय, जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर या सर्वांनी घेतलेले कायदे असतील, घेतलेले निर्णय असतील किंवा राज्य सरकारने घेतलेले धोरणात्मक शासन निर्णय असतील, हे संसदेमध्ये हे घटनेच्या सुसंगत आहेत तर घटनेच्या विसंगत आहेत हे ठरवण्याचा अंतिम अधिकार म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू.
हे एका वाक्यामध्ये याचा म्हणजे तुमच्या उत्तराचा पूर्ण पेपर सेट झाला. म्हणजे इंट्रोडक्शन चांगलं आहे आणि या इंट्रोडक्शन मधून कळत आहे की कॅन्डिडेटला ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे, त्याचं कुठलं कलम आहे आणि ज्युडिशियल रिव्ह्यू सध्या कुठल्या कुठल्या महत्वाचे जे डिसिजन्स आहेत ते ज्युडिशियल रिव्ह्यू मधून आलेले आहेत. त्याच्यानंतर आर्टिकल 332 आणि 226 आणि 332 असे दोन्ही आर्टिकल ज्याचे पॉवर्स आहेत, रिट पॉवर्स आहेत सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या, या सगळ्याच्यावर हे तुमच्या उत्तरामध्ये आलं पाहिजे. म्हणजे या सगळ्यातून तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थित तुम्ही ॲड्रेस केलेला आहे आणि तुम्हाला तो प्रश्न चपखलपणे समजलेला आहे आणि तो उत्तर तुम्ही व्यवस्थित इंट्रोडक्शननी दिलेलं आहे. या असा त्याचा अर्थ होता आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतात. तुम्ही तुमच्या उत्तराची सुरुवात जी आहे ती चांगल्या इंट्रोडक्शन करणं अत्यावश्यक आहे. जसं आपण डिस्कस केलं होतं की पहिल्या 5 ते 6 सेकंदामध्ये परीक्षकाचं ठरत असतं माइंडमध्ये की या उत्तराला किती मार्क्स आपण देणार आहोत. म्हणजे ते फक्त त्याला फायनलाइज होतं तुमचं कन्क्लुजन वाचून. इंट्रोडक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. होप की आज या लेक्चर मधील बाबी तुम्हाला फायदेशीर ठरतील. थँक्यू सो मच.